नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पितृपक्षात बनवले जाणारे उडीद वडे, डाळ वडे, त्याचबरोबर आळू वडी आणि थापी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। श्राद्धाच्या जेवणामध्ये आपण अजिबातही कांदा लसूण वापरत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया। तर या ठिकाणी उडीद डाळ घ्यायची आहे। सुरुवातीला आपण उडीद डाळीचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी 1 कप डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे। म्हणजे भिजवण्यापूर्वी त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुतलेलं आणि धुवून झाल्यानंतर आपण त्याला पुरेसं पाणी घालून 4 तास भिजवून घ्यायची आहे। आता ही भिजलेली डाळ आपण चाळणीवर काढून घेऊया। आपल्याला याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे जर आपण डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून टाकलं तर त्याचं वाटण छान सुंदर तयार होतं, की ज्यामुळे आपले वडे पातळ पडत नाही। म्हणजे वडे छान थापता येतात हातावरती आणि ते तळताना सुद्धा छान कुरकुरीत होतात। तर आता निथळलेली डाळ आपण अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे। आपल्याला याला छान वाटून घ्यायचं आहे। अगदी फाईन पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर वाटण आपल्याला याचं करायचं आहे। तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व डाळ काढून घेत आहे आणि याला पाणी न घालताच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर आता झाकण लावून आपण याला वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे। तुम्ही पाहू शकता डाळ अशी स्मूथ वाटली गेलेली आहे, जास्त पातळ झालेलं नाही आहे हे वाटण। आपल्याला अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी पिठाची लागते, ज्याचे आपण वडे छान थापू शकतो। तर आता एका बाउलमध्ये आपण अशा प्रकारे वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या वड्याचं बॅटर हे काढून घ्यायचं आहे। आता या वाटलेल्या डाळीमध्ये म्हणजेच बॅटरमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा लसूण असं काहीही वापरायचं नाहीये। तर हे आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचे वडे आहेत, त्यामुळे असेच आपण फक्त मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये थोडेसे जिरे सुद्धा तुम्ही घालू शकता। आता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आपण थोडंसं याला फेटून घ्यायचं। फेटल्यामुळे वडे आपले हलके होतात आणि छान कुरकुरीत होतात। त्यासाठी 2 मिनिटं आपण चमच्याने याला मिक्स करत राहायचं। आता वडे थापण्यापूर्वी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल छान कडकडीत तापल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत। तर वडे आपण बनवताना हाताला आधी पाणी लावून घ्यायचे, म्हणजे हात ओलसर करायचा आणि पिठाचा गोळा अशा प्रकारे हातावरती आपण गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला मध्यभागी होलसुद्धा पाडायचा आहे। तर पाण्याचा हात घेऊन आपण ही सगळं प्रोसिजर करायची आहे। आता आपण हाताला पाणी लावल्यामुळे वडा आपण अलगदपणे तेलामध्ये सोडू शकतो, तो हाताला चिकटून येत नाही आणि आपण इझीमध्ये तो तेलामध्ये सोडू शकतो। तर अशा प्रकारे आपण वडे करून घेऊया। तर या ठिकाणी कढई छोटी असल्यामुळे मी एका वेळेला 3च वडे या कढईमध्ये सोडणार आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही 5 ते 6 वडे एका वेळेला सोडू शकता। तर अशा प्रकारे हातावर बॅटर घेऊन मध्यभागी त्याला असं होल पाडायचं आहे। होल पाडताना आपण हात हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याला होल पाडून हा वडा अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली बुडबुडे जे वड्याचे आहेत ते कमी होईपर्यंत आपण याला अजिबात सुद्धा झारा किंवा उलटणं लावायचं नाही। तर 1-2 मिनिटांमध्येच ह्याच्यावरचे बुडबुडे जे दिसत आहेत ते थोडेसे कमी होतात आणि त्यानंतरच आपण याला उलटून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता वड्यावरचे जे बुडबुडे आहेत तेलाचे ते थोडेसे कमी झालेत। तर आपण आता वडे उलटून घेऊया। तर पहा वड्याचा आकार व्यवस्थित असा आलेला आहे। जर तुम्ही सुरुवातीलाच वड्याला उलटणं लावलं तर त्याचा आकार व्यवस्थित राहत नाही आणि पीठ आपल्या झाऱ्याला किंवा उलटण्याला चिकटून येतं। तर त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की वडे टाकल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाहीये, 2 मिनिटांनी किंवा 3 मिनिटांनी लावायचा आहे। तर या ठिकाणी वडे हे आपले छान असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटात अशा प्रकारे सर्व बाजूनी उलटून आपण वडे हे ब्राऊन कलरवर तळून घेतलेले आहेत। तर रंग किती सुंदर आलेला आहे आपल्या वड्यांना, तुम्ही पाहू शकताय।
तर अशा प्रकारे खरपूस अशा रंगावरती आपण याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच तेलावरती तळून घ्यायचं आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर वडे काढण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये याला निथळून काढून घ्यायचं आहे. आता उडीद वडे करून झाले, आपण डाळ वडा करणार आहोत. तर डाळ वडा करण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी चणा डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे. म्हणजे चणा डाळ भिजत घालून 4 तास झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तर याच्यातलं सुद्धा पाणी पूर्णपणे निथळून काढायचं आहे, नंतरच याला आपण वाटणार आहोत. तर वाटण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे. आणि याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता जाडसर वाटल्यानंतर यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. परत आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं वड्याचं बॅटर हे तयार आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्तही फाईन पेस्ट करायची नाहीये. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर यामध्ये मी अखंड चणा डाळ थोडीशी काढून ठेवली होती भिजवलेली, ती घालायची आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे. अखंड जिरं या ठिकाणी मी वापरलेलं आहे, तुम्ही जिरेपूड सुद्धा वापरू शकता. त्याचसोबत आपल्याला थोडीशी हळद याच्यामध्ये घालायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लाल तिखटही या ठिकाणी थोडंसं घालायचं आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया, त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व जिन्नस आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर नॉर्मली आपण जेव्हा डाळ वडे बनवतो तेव्हा कांदा, लसूण, आलं असं सगळं साहित्य वापरतो, पण हे वडे आपण नैवेद्यासाठी बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये कांदा, लसूण अजिबात वापरलेलं नाही आहे. तर हे वडे आपल्याला अशाच प्रकारे बनवायचे आहेत. आता छान मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर. आता आपण वडे तळून घेऊया. तर वडे तळण्यापूर्वी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम करून आपल्याला यामध्ये वडे सोडायचे आहेत. तर वडे थापण्यापूर्वी आपल्याला हात हा पाण्याने ओलसर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हातावरती गोल असा वड्याला आकार देऊन, थोडासा चपटा आकार देऊन अलगदपणे आपल्याला एक एक वडा करून तेलामध्ये सोडायचा आहे. तर या प्रकारे आपण छोट्या छोट्या आकाराचे गोल वडे बनवून घ्यायचे आहेत, हातावरती थापून घ्यायचे आहेत आणि अलगदपणे आपल्याला याला तेलामध्ये सोडायचं आहे. तर तेलामध्ये सोडल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण याला अजिबात सुद्धा हलवायचं नाहीये. याला एका बाजूने तळून द्यायचं आहे आणि थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग आपण उलटून याला दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत. तर आता बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, आपण उलटून घेऊया. तर आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती याला तळून घ्यायचं आहे. तर 2-3 वेळा उलट पलट करून आपण याला छान असं खरपूस रंगावरती याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय 3 ते 4 मिनिटांमध्ये वड्याचा रंग छान बदललेला आहे आणि अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवरतीच याला नंतर तळून घ्यायचं आहे, म्हणजे वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, आतमधूनही ते छान खुसखुशीत होतात, कच्चे राहत नाहीत. त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहेत. आता आपले वडे तळून झालेले आहेत, आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला डाळ वडा तयार झालेला आहे आणि आपण यापूर्वी उडीद वडे आपण तळून ठेवलेले आहेत. तर 2 प्रकारचे वडे आपले आता या ठिकाणी रेडी आहेत. तर आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे आळूची वडी. तर आळूची वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/2 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, थोडीशी हळद याच्यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं घालायचं आहे. त्याचसोबत आपण 2 चमचे एवढे तीळ याच्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचा भरून तेल, म्हणजे साधारणपणे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. त्याचसोबत
अर्धा चमचा आपण जिरेपूड आणि थोडासा सोडा घालायचा आहे. तर सोडा घातल्यामुळे वडी कुरकुरीत होते. आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालायचा आहे. तर या ठिकाणी मी 4 चमचे एवढा चिंचेचा कोळ याच्यामध्ये घालत आहे. तर चिंचेचा कोळ घातल्यामुळे आपल्याला आळूवडी खाजत नाही, म्हणजे घशाला त्रास होत नाही. आता थोडासा हिंग घातला आहे आणि हे मिश्रण आपण एकत्र कालवून घेऊया. तर आपल्याला वडी करण्यासाठी, म्हणजे आळूवडी करण्यासाठी, पानाला लावण्यासाठी आपण अशा प्रकारे पीठ तयार करत आहोत. तर यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची वाटून घेतली होती, तेच भांडं या ठिकाणी मी धुवून घालत आहे. तर अशा प्रकारे साधारणपणे 1 ते 1.5 वाटी पाणी घालून आपल्याला हे पीठ असं घट्टसर असं करून घ्यायचं आहे. तर आळूच्या पानांना लावण्यासाठी पीठ आपलं तयार आहे. तर आपण आता पानं घेऊया. तर पानाचे देठ अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत या ठिकाणी मी, आणि जाड देठ आपण कापून घ्यायचं आहे. आता ही आळूची पानं आपण खास आळूच्या वडीसाठी मिळतात ती हिरवीगार पानं आपण घेतलेली आहेत. तर आता आपण याला पानांना आपण पीठ लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पान हे पालतं घालायचं आहे आणि त्याच्यावरती आपण पीठ पसरवून घ्यायचं आहे. तर एकसारखं पीठ आपण हाताने अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय ज्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असं पानाला एकसारखा थर पिठाचा लावून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मला आळूच्या वडीसाठी खूप मोठ्या आकाराची पानं मिळाली होती, त्यामुळे मी एका वेळेला 2 पानांची सुरळी करणार आहे. म्हणजे 2 पानं एकत्र लावून त्याचा रोल बनवणार आहे. तर या ठिकाणी पहिलं पान आपलं लावून झालेलं आहे अशा प्रकारे. तर सर्व बाजून व्यवस्थित पीठ एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त पीठ वाटतंय त्या ठिकाणचं पीठ थोडंसं काढून दुसऱ्या बाजूला पसरवून घ्यायचं. आता यावर मी दुसरं पान घालणार आहे. तर दुसरं पान हे उलट्या दिशेने अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि आता यावर सुद्धा आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या पानाला सुद्धा पीठ लावून झालेलं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचं. आता आपल्याला याची रोल करायचं आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने आपल्याला दोन्ही कडा आतमध्ये घ्यायच्या आहेत. जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे आणि दोन्ही कडा आपण एकत्र आणायच्या आहेत. आता यावर सुद्धा आपण पीठ लावून घेणार आहोत. तर आपण ज्यावेळी याचा रोल बनवणार आहोत तो रोल सुटायला नको यासाठी आपण याला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे. आता याचा रोल बनवूया. तर व्यवस्थित हाताने दाबून असा याचा रोल बनवायचा आहे. तर पाहू शकताय आपला अशा प्रकारे आळूवडीचा रोल तयार आहे. आपण हा उकडवून घ्यायचा आहे. त्यासाठी चाळणीमध्ये मी हा रोल ठेवलेला आहे. तर चाळणीमध्ये रोल ठेवण्यापूर्वी मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता स्टीमरवरती आपण अशा प्रकारे आळूची वडी किंवा आळूचा रोल स्टीम करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 2 रोल बनवून घेतलेले आहेत. आता आपण स्टीम करून घेऊया. तर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. तर आळूवड्या उकडल्यानंतर आपण थंड करून याचे काप कापायचे आहेत. अशा प्रकारच्या वड्या कापायच्या आहेत आणि या आपल्याला कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे 5 ते 6 वड्या एका वेळेला तेलामध्ये टाकून आपण याला तांबूस रंगावरती तळून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकताय 2 मिनिटांमध्येच याचा रंग चेंज व्हायला सुरुवात होतो. तर याला उलटपलट करून आपण छान असं तांबूस रंगावरती आळूवड्या तळायच्या आहेत. तर आपल्या वड्या आता तळून झालेल्या आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आळूवड्या या ठिकाणी आपल्या तळून रेडी आहेत. आता आपण बनवणार आहोत थापी वडी. तर थापी वडी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप एवढं बेसन घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर हे साधं बेसन आहे. घरी जे नेहमी आपण भजी करण्यासाठी वापरतो तेच हे बेसन आहे. आता जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण याची एक असं थिक असं बॅटर तयार करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून सर्व गाठी मोडून याचं एकसारखं असं मिश्रण तयार करून ठेवायचं आहे. आता मिश्रण आपलं रेडी आहे. आपण फोडणीची तयारी करूया. तर यासाठी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला आता जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा फुलले की यामध्ये थोडासा हिंग घालायचा.
आता यामध्ये थोडासा आपण कढीपत्ता घालणार आहोत. तर फोडणी मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आपण आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे एवढी आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊया. 1 मिनिटभरासाठी आपण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये रंग येण्यासाठी हळद घालायची आहे. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता हळदसुद्धा मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी मी सुरुवातीला अर्धा कप पाणी घालत आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपलं जे बॅटर तयार आहे डाळीच्या पिठाचं ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर बॅटर घालण्यापूर्वी थोडंसं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि त्याचसोबत आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी 1 चमचा मीठ मी घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया आणि यावर आपल्याला बॅटर घालायचं आहे. तर बॅटर घालण्यापूर्वी थोडंसं ढवळून घ्यायचं आणि अशा प्रकारे थोडं थोडं करत बॅटर घालायचं आहे. आणि ज्यावेळी बॅटर आपण पाण्यामध्ये घालणार आहोत त्यावेळी आपल्याला उलटण्याने हे एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गाठी होणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मला थोडंसं पाणी कमी वाटत आहे, तर त्यासाठी मी अर्धा कप पाणी आणखी याच्यामध्ये घातलेलं आहे. तर ज्या भांड्यामध्ये मी बॅटर तयार केलं होतं त्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेऊन ते भांडं विसळून याच्यामध्ये घालत आहे. तर एवढं पाणी आपल्याला लागतं, म्हणजे साधारणपणे 1 कप पिठासाठी 2 कप एवढं पाणी आपल्याला यासाठी लागतं. तर एवढं प्रमाणात पाणी घातलं तर वडी आपली एकदम सॉफ्ट तयार होते आणि पीठसुद्धा व्यवस्थित शिजलं जातं. तर वडी कडक होत नाही किंवा त्याचे तुकडेही पडत नाही, त्यासाठी हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर या प्रमाणात आपण जर पाणी आणि पिठाचं प्रमाण घेतलं तर वडी अगदी परफेक्ट होते. तर तुम्ही पाहू शकताय 2 मिनिटांमध्येच अशा प्रकारे पीठ एकदम घट्ट मिळून येतं. तर याला सर्व बाजूनी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची एक वाफ काढायची आहे. त्यासाठी याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटासाठी आपण याला वाफ काढून घेऊया. आता 2 मिनिटं झालेली आहेत. परत एकदा चेक करायचं आहे. तर जसं जसं पीठ शिजायला सुरुवात होतं तसं तसं ते कढईपासून सुटायला सुरुवात होतं. तर तुम्ही पाहू शकताय आता 2 मिनिटाची वाफ काढून झाली की परत एकदा आपण याला हलवून घेतलं आहे आणि आणखीन एकदा आपण याला आता वाफ काढणार आहोत. तर परत 2 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ काढायची आहे. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया पीठ आपलं कितपत शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे पीठ हे छान शिजत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय कढईपासून ते बऱ्यापैकी सुटायला लागलेलं आहे. आता आणखीन एक वाफ काढूया. तर 2 मिनिटासाठी वाफ काढली की हे पीठ आपलं परफेक्ट असं शिजलेलं आहे. आपण याची आता वडी थापायला घेणार आहोत. तर वडी थापण्यापूर्वी आपण एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण वडी थापणार आहोत. तर अशा प्रकारे मी सुरुवातीलाच ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे बॅटर व्यवस्थितपणे हलवून घेऊन कढईतून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ आपण ताटामध्ये काढलेलं आहे. आता आपण याला थापून घ्यायचं आहे. तर हे पीठ गरम असतानाच आपल्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सुरुवातीला उलटण्याने पसरवणार आहे, कारण पीठ खूपच गरम असतं, ते हाताला चटका बसू शकतं. तर त्यासाठी उलटण्याने एकसारखं पीठ पसरवायचं आहे. तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे पूर्ण ताटामध्ये हे पीठ पसरवून झालेलं आहे. आणि ओला हात घेऊन म्हणजे गार पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थापी वडी ही थापून घ्यायची आहे. तर सर्व बाजूने एकसारखी जाडीला होण्यासाठी व्यवस्थित असं त्याला थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकताय आपली वडी आता व्यवस्थित थापली गेलेली आहे. तर यावर आपण खवणलेला नारळ घालायचा आहे. तुम्ही किसलेला नारळसुद्धा यावर घालू शकता. तर ओला नारळ वापरलेला आहे, तुम्ही सुका नारळसुद्धा यामध्ये वापरू शकता. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हाताने टॅप करून आपण याला बसवणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास यावरती तीळ किंवा खसखस घालू शकता. तर मी या ठिकाणी 1 चमचाभर तीळ घातलेले आहेत. तीळ लावल्यामुळे वडी खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे हाताने प्रेस करून आपल्याला सर्व बाजूनी ओलं खोबरं, तीळ आणि कोथिंबीर बसवून घ्यायची आहे, म्हणजेच थापून घ्यायची आहे. तर आपली आता थापी वडी थापून झालेली आहे. आपण याच्या वड्या पाडणार आहोत.
तर या ठिकाणी कटरच्या साहाय्याने मी वडी पाडत आहे। तर आपल्याला डायमंड शेपमध्ये वडी कट करायची आहे। तर अशा प्रकारे उभे काप दिल्यानंतर आपण डायमंड शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे। आता आपली वडी बघा व्यवस्थित निघत आहे। तर 10 मिनिटं झाल्यानंतर पीठ एकदम थंड होतं आणि वडी एक ताटापासून व्यवस्थित सुटून येते। तर तुम्ही पाहू शकताय आपल्याला जेवढी थिकनेस हवी होती तेवढी आपली वडीची थिकनेस झालेली आहे आणि वडी किती सुंदर तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी उडीद वडे, त्याचबरोबर डाळ वडा, थापी वडी आणि आळूची वडी नैवेद्यासाठी तयार केलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड